नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ताज्या हुरड्याचे धपाटे, त्याच्यासोबत कढी, आवळ्याचं लोणचं। मस्तच बेत आहे। चला तर मग करूयात आता रेसिपीला सुरुवात। आज आपण हुरड्याचे धपाटे करतोय। इथे मी ताजा हुरडा घेतलेला आहे 1/2 किलो। 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आलं, लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। तिखट, हळद घेतलेली आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हुरडा आपण थोडासा भाजून घेऊयात। जेव्हा आम्ही लहान असताना आजी आमची वर्षभराचा हुरडा करून ठेवायची। मग ज्यावेळेस पाहिजे तेव्हा धपाटे, थालीपीठं आणि हुरड्याचे शेंगोळे हे पदार्थ व्हायचे। आता आजी नसल्यामुळे हुरडा मिळत नाही, त्यामुळे ह्या ताज्या हुरड्याचाच आपल्याला धपाटे करायचे आहेत। हुरडा भाजलेला असायचा आणि मग त्यामध्ये हुरड्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गहू घालून दळून आणायचे। त्यामुळे त्या वाफा निघायला लागल्या की गॅस आपण बंद करूयात आणि आता ह्याला थंड होऊ देऊयात आणि मिक्सरमध्ये याला बारीक करून घेऊयात। गॅस बंद केलेला आहे। ताटामध्ये टाकते थंड करण्यासाठी। वाफा येईपर्यंत भाजायचा। हे थंड होतं, आपण मिक्सरमधून काढून घेऊयात। हुरड्याची पेस्ट करून झालेली आहे। थोडंसं पाणी घालून मी ही पेस्ट केलेली आहे। आता यामध्ये घालायचे आपल्याला कणिक। इथे मी 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे। 1 वाटी डाळीचं पीठ, हे आलं, लसूण, जिरे आणि हिरव्या मिरचीचं ठेचा आहे तो घालूयात। हा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे। मी इथे 2 चमचे घातलाय। हे घालायचे तिखट आणि हळद। हिंग घालायचा आहे। हिंग अर्धा चमचा घालूयात आणि चवीनुसार मीठ। हे आता आपण मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर पण घालूयात। भरपूर कोथिंबीर घालायची, धपाटे छान लागतात, थालीपीठही छान लागतात। आता हे मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून घेतलंय। आता पाणी घालून आपल्याला पीठ मळायचे। पीठ घट्ट मळायचे। बघा तुम्ही, मस्त पीठ मळल्या गेलेलं आहे आणि आता आपण धपाटे करूयात। हे धपाटे फार छान लागतात, मस्त खमंग। कोथिंबीरीचा तर आत्ता स्वाद यायला लागलेला आहे। चला तर मग आपण लाटून घेऊयात। आपण आता पिठाचा गोळा घेऊयात। साधारण इतका गोळा घेतला आहे। थोडासा पोळपाटावर असं मळून घेऊ। पोळीप्रमाणेच याचा हुंडा करायचा आहे आपल्याला। थोडंसं आम्ही तेल लावतो आतमध्ये, मग ते छान नरम येतात। थोडंसं पीठ आता याला असं करून घेऊयात, म्हणजे गोल येतील धपाटे आपले। लाटून घेऊ।
दाटून झालंय, असे छिद्र पाडूया त्याला. मग हे छान भाजल्या जातात आणि खमंग लागतात. आता भाजायला टाकूयात. तवाही गरम झालाय, तर भाजायला टाकूयात. धपाटं उलटवून टाकूयात. धपाटं खालून पण भाजले. तेल टाकूयात, तेल सोडूयात. असं या छिद्रामध्ये तेल सोडायचं, म्हणजे धपाटं छान भाजतं. उलटवून टाकूयात. आपलं धपाटं मस्त भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे धपाटं गुळाबरोबर, कढीबरोबर, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, तुम्ही अगदी कशाबरोबरही खा, अप्रतिम लागतं. चला तर मग आवडली असेल रेसिपी तर पटापट लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.